नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला धडा क्रमांक 5चा शेवटचा भाग. या धड्याचं नाव आहे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. आता ह्या भाटात किंवा ह्या भागात आपण काय पाहणार आहोत? पदावली. पदावली म्हणजे काय? समजा आपल्याकडे एक उदाहरण आहे, ज्या उदाहरणामध्ये भागाकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार या सगळ्या प्रक्रिया दिल्यात. तर कुठली प्रक्रिया पहिले करायची? म्हणजे गुणाकार पहिले करायचा की दोन संख्यांचा भागाकार पहिले करायचा की दोन संख्यांची पहिली वजाबाकी करायची? तर त्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमानुसारच आपण जर ही प्रक्रिया केली तरच आपले उत्तर बरोबर येऊ शकते. आता पदावली म्हणजे काय? हा गुणाकार, भागाकार, बेरीज पहिली कुठली प्रक्रिया करायची? त्या सर्वांचा आज आपण अभ्यास बघू. तर चला सुरू करूया या शेवटच्या भागाला. पदावली. बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या चिन्हांचा वापर करून लिहिलेली संख्यांची मांडणी म्हणजेच पदावली असते. तर आपल्याकडे बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या सगळ्या चिन्ह किंवा ह्या सगळ्या क्रिया आपल्याला करायच्यात. तर या सगळ्यांचा चिन्हांचा वापर करून संख्यांची जी मांडणी केली त्यालाच म्हणतो आपण पदावली. आता एक उदाहरण घेऊ. 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2. आता हे आपल्याला सोडवून पाहिजे. तर आपल्याकडे दोन विद्यार्थी होते. एक होती हौसा, दुसरी होती मंगरू. हौसाने काय केले पहा. पहिले 72 भागिले 6 केले, त्याचे उत्तर आले 12. 12 अधिक 2 केले किंवा 2 गुणिले 2 केले, उत्तर आले 4. आणि मग 12 अधिक 4 केले, उत्तर आले 16. मंगरूने काय केले? 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2 ही संख्या होती. तर तिनेही पहिल्यांदा पहिले भागाकार केला. भागाकार केल्यानंतर उत्तर आले 12. 12 अधिक 2 केले, उत्तर आले 14. 14 गुणिले 2 आले, उत्तर आले 28. आता इथे तुम्ही पाहू शकता, बघा प्रश्न हा सारखाच आहे. 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2, 72 भागिले 6 अधिक 2 गुणिले 2, परंतु त्याची उत्तरे वेगवेगळी आली. का आली? कारण आपल्याला हा भागाकार, बेरीज, गुणाकार किंवा वजाबाकी यांचा एक नियम आहे. त्या नियमानुसार जर आपण तो प्रश्न सोडवला तरच आपले उत्तर बरोबर येऊ शकते. तर पाहूया हा नियम काय. पदावली सोडवायचे नियम. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्यात. पहिला नियम असा आहे, आपल्याकडे बऱ्याच प्रक्रिया दिल्या असतील परंतु त्यात जर समजा भागाकार किंवा गुणाकार दिला असेल तर आपण तो डावीकडून सोडवायला सुरुवात करायची. डावीकडून उजवीकडे या क्रमाने आल्या असतील तर त्या क्रमाने त्याला कराव्यात. नंतर बेरीज व वजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या आहेत त्या क्रमानेच कराव्यात. तर पहिले काय करायचंय? पहिला जर भागाकार दिला असेल किंवा गुणाकार दिला असेल, डाव्याकडे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला पहिले भागाकार दिला असेल किंवा गुणाकार दिला असेल त्याला पहिले प्राधान्य द्या, तो पहिले सोडवा. आणि त्यानंतर समजा बेरीज किंवा वजाबाकी आली असेल तर तिला प्राधान्य द्या, पण डावीकडून उजवीकडेच करत जायचंय. आता एका कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन नियम पाळून त्या क्रिया आधी कराव्यात. किंवा एका कंसात समजा एका कंसामध्ये एकापेक्षा जास्त प्रक्रिया दिल्यात, म्हणजेच एक कंस आहे, मग तो कंस कुठलाही असू शकतो. त्या कंसात आपल्याला ज्या प्रक्रिया दिल्यात वेगवेगळ्या, तर आपल्याला हेच नियम वापरून आपल्याला तो कंस सोडवायचा. तर चला आपण एक उदाहरण घेऊया. खालील पदावली सोडू. आपल्याकडे उदाहरण आहे 80 भागिले 15 अधिक 8 वजा 3 अधिक 5. लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले आपल्याला पहिले कंस हा सोडवायचा. लक्षात ठेवा, पहिले आपल्याला कंसातली जी काही चिन्हे आहेत किंवा जी काही संख्या आहे ती पहिले सोडवायची. तर आपण काय करू? तर ह्या कंसामध्ये पहा ना, पहिले भागाकार आहे किंवा गुणाकार आहे, यापैकी कुठलीच नाही. तर पहिले बेरीज आणि वजाबाकी आहे. तर पहिले ह्या दोन संख्यांची बेरीज केली आणि त्यानंतर वजाबाकी केली, म्हणजे 15 अधिक 8 आले 23, 23 वजा 3 केले तर उरले 20. आता हे पूर्ण कंस सोडवून झाले तर आपली संख्या आली आता 20 भागिले 80 भागिले 20 अधिक 5. आता डावीकडून उजवीकडे जायचं तर आपल्याला काय करायचंय? इथे पण पहिल्यांदा डावीकडून उजवीकडेच गेलो म्हणून 15 अधिक 8 केले. तर आता ह्या 80 भागिले 20 अधिक 5 मध्ये आपण डावीकडून उजवीकडे जाणार, पण पहिल्यांदा पाहायचंय भागाकार किंवा गुणाकार यापैकी कुठली आहे का? तर इथे भागाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे पहिले भागाकार करायचा. तर 80 भागिले 20 हे उत्तर आले 4 आणि त्यामध्ये 5 जोडा तर उत्तर आले 9. दुसरे उदाहरण 40 गुणिले 10 भागिले 5 अधिक 17.
पहा, तर आपल्या डावीकडून उजवीकडे जायचंय, पण परंतु ह्या पूर्ण प्रश्नामध्ये कुठे कंस दिलाय का? कंस नाही दिलाय, तर आपण डावीकडून उजवीकडे दिलेल्या संख्या सोडत जाऊ. तर डावीकडून उजवीकडे जाताना पहिले भागाकार येतो का गुणाकार येतो ते पहा. तर पहिले आपल्याला आला गुणाकार. तर 40 गुणिले 10 केला तर उत्तर आले 400. त्यानंतर तो भागाकार. तर 5 ने त्याला भागले तर उत्तर आले 80. आणि त्यानंतर येते बेरीज, त्यात बेरीज केली तर उत्तर आले 87. तर लक्षात ठेवा, पदावली सोडवायचे नियम जर आपण बरोबर सोडवले तरच आपले उत्तर बरोबर येईल. आता हे उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये बघा, कंसामध्ये एक कंस, त्यामध्ये अजून एक कंस. तर असे बरेचसे कंस दिलेले आहेत. तर सगळ्यात आतला कंस कुठला तो शोधायचा. तर हे पहा, हा बाहेरचा, त्याच्या आतमध्ये हा आणि त्याच्या आतमध्ये हा एक कंस आहे आणि हा एक कंस आहे. तर ह्या दोन्ही कंसाला आपण बरोबर सोडूया. म्हणजे एक साथच. तर पहिला ह्या कंसाचे जर केले तर ह्यामध्ये गुणाकार नाही ना भागाकार नाही आणि डावीकडून प्रक्रिया करायची तर पहिले गुणाकार बघूया, भागाकार बघूया, बेरीज बघूया. ह्या तिन्ही नाहीत. आहे डायरेक्टली वजाबाकी. तर पहिले 113 वजा 9 केले तर 104. आता दुसऱ्या कंसात जाऊ. तर इथे पहिले डावीकडे भागाकार दिलाय आणि त्यानंतर गुणाकार दिलाय. तर ही डावीकडची बाजू सोडून झाल्यानंतर आपण याच्याकडे वळूया. तर याची पहिली प्रक्रिया करू. तर 4/2 चे उत्तर आले 2. त्यानंतर येतो गुणाकार. तर 13 गुणिले 2 केले तर उत्तर आले 26. तर हाही कंस आपला सोडून झाला. तर हा हा आतला कंस सोडून झाल्यानंतर हा फक्त आता हा चौकोनी कंस राहिलाय. तर ह्या कंसाला पहिले सोडू. तर 104 अधिक 26 आपले आले उत्तर 130. कारण लक्षात ठेवा, पहिले प्राधान्य कंसाला द्यायचे. तर सगळ्यात आतला जो कंस आहे त्याला पहिले सोडवत जा. डावीकडून उजवीकडे. म्हणून हा पहिला कंस सोडवला, त्याचे उत्तर लिहिले. मग हा उजवीकडचा कंस सोडवला. तो पण पहिले भागाकार किंवा गुणाकार जो असेल त्यानुसार सोडवत गेला. डावीकडून उजवीकडे गेल्यामुळे 4/2 केले तर 2 आले. मग उजवीकडे गुणाकार आहे तर तो गुणाकार केला. आता हा कंस संपल्यानंतर फक्त हा चौकोनी कंस राहिला. त्यामध्ये 104 अधिक 26 आले तर उत्तर आले 130. आता काय करायचं, हा शेवटचा कंस राहिला तर ह्या पहिल्या कंसाला सोडू. तर 25 गुणिले 130 केले तर आपल्याला उत्तर आले 3250. आणि मग आता उरला एकच संख्या, ती म्हणजे 2 गुणिले 3250, ज्याचे उत्तर आले 6500. तर अशा प्रकारे आपल्याला पदावली सोडायचं आहे. आता आपल्याकडे समजा परिमेय संख्या दिल्यात, तर परिमेय संख्येला कसं सोडवायचं? नियम तोच, डावीकडून उजवीकडे सोडत जा. पहिले भागाकार किंवा गुणाकार याला प्राधान्य द्या, त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. तर पहा, 3/4 वजा 5/7 गुणिले 1/3 आहे. तर डावीकडून उजवीकडे जाताना पहिल्यांदा बघायचे आपल्याला भागाकार किंवा गुणाकार येतो. भागाकार किंवा गुणाकार आपल्याला इथे येतोय. ते पहिले ह्या दोन संख्यांना आपण सोडवूया. तर 5/7 गुणिले 1/3. तर यांचा गुणाकार कसा येणार? तर अंश आणि छेदाचा गुणाकार केला तर अंशाचा 5 गुणिले 1 5 येतो, 7 गुणिले 3 21, तर 5/21 आले. आणि त्यानंतर आपल्याला यांची वजाबाकी करायची, म्हणजे 3/4 वजा 5/21. आता लक्षात ठेवा, 4च्या कुठल्याच पाड्यामध्ये 21 येत नाही. तर मग आता करणार काय? तर आपण एक काम करू, 21 ने ह्या अंश छेदास गुणा आणि ह्या 4 ने ह्या अंश छेदास गुणा. तर 21 गुणिले 4 84 येते. 21 गुणिले 3 वजा 5 गुणिले 4. तर हे आपले प्रश्नाचं उत्तर आले. आणि त्यानंतर 63 वजा 20 केले तर आपले उत्तर आले 43/84. तर हे आले उत्तर. तर पहा, इथे आपण पदावलीचे नियम वापरले, पण परंतु पहिले भागाकार किंवा गुणाकार पाहत जायचे डावीकडून उजवीकडे. तर इकडून आपण चालत गेलो तर पहिला आपल्याला गुणाकार इथे दिसला, तर आपण पहिल्यांदा त्याला प्राधान्य द्यायचंय. मग भागाकार किंवा वजाबाकी किंवा बेरीज असेल त्याला पाहू. तर शेवटी वजाबाकी भेटली तर ती वजाबाकी केली. लक्षात ठेवा, क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसाचा उपयोग करावा लागतो. म्हणजेच आपल्याला एका कंसात जास्त कंस का देतात? कारण आतली क्रिया आपल्याला दाखवायची असते. म्हणजे भागाकार कोणावर होतोय, गुणाकार कोणावर होतोय, तसा. त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस किंवा महिरपी कंस वापरला जातो. कंस सोडवताना सर्वात आतील कंसातील क्रिया आधी करा, नंतर क्रमाने बाहेरच्या कंसातील क्रिया करत जावा. तर लक्षात ठेवा, कंस आपल्याला ह्या प्रकारचे असतात, पण सगळ्यात आधी आतला कंस, आतमध्ये कुठला कंस आहे त्याला सोडवा, त्यातली प्रक्रिया कुठली आहे त्याला सोडवा, ते पण पदावलीच्या नियमानुसार. आणि मग बाहेरचे क्रमाने बाहेरचे एक एक कंस सोडवत जाऊ. तर चला आता सोडूया सराव संच. सराव संच 25. खालील पदावली सोडवा. आपल्याकडे प्रश्न आहे 50 गुणिले 5 भागिले 2 अधिक 24. आपल्याकडे डावीकडून उजवीकडे जायचं असल्याने पहिला गुणाकार आला, कारण पहिले गुणाकार किंवा भागाकाराला प्राधान्य द्यायचे म्हणून पहिले गुणाकार आला. तर 50 गुणिले 5 केले आले 250. त्यानंतर तो भागाकार, तर 2 ने त्याला भागले तर उरले 125. आणि त्यानंतर येते बेरीज, तर त्याला सोडवले तर बेरीज केली तर आपल्याला उत्तर आले 149. म्हणून आपण नियम पहिले लिहून घेतले. आता पुढचा प्रश्न, 13 गुणिले 4 हे एका कंसात दिले, भागिले 2 वजा 26.
तर लक्षात ठेवा, पहिला कंस सोडवायचा म्हणजेच काय, 13 गुणिले 4 करायचं, उत्तर आले 52. म्हणजे हा कंस सुटला. त्या पुढचा प्रश्न जसा तसा लिहिला. आता डावीकडून उजवीकडे जायचं तर पहिला गुणाकार किंवा भागाकार येतो का ते पहा. तर गुणाकार किंवा भागाकार, त्यापैकी भागाकार आला तर 52 भागिले 2 केले तर उत्तर आले 26. आणि त्यानंतर वजाबाकी करायची तर 26च वजा झाले तर उत्तर आले 0. तिसरा प्रश्न, 140 भागिले हा पहिले चौकोन कंस, त्यानंतर आपला साधा कंस वजा 11 गुणिले साधा कंस वजा 3 वजा साधा कंस वजा 42 भागिले 14 वजा 1 आणि मग चौकोनी कंस पूर्ण. तर आपल्या सगळ्यात पहिले आतले कंस सोडवायचे. तर आतले कंस कोण, तर हे आतले कंस आहेत. तर या प्रक्रिया आपण डावीकडून उजवीकडे सोडवत गेला तर पहिला गुणाकार आला तर गुणाकाराचे 11 वजा 11 गुणिले वजा 3 केले. दोन ऋण संख्यांचा गुणाकार नेहमी धन असतो, म्हणजे संख्या जे काही आपल्याला गुणाकार नंतर उत्तर येईल ते धनच असणार आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह. आता पुढचं 11 गुणिले 3 केले तर उत्तर आले 33. त्यानंतर पुढच्या कंसाकडे वळूया. तर वजा बाकी वजा अधिक वजा, हे वजा आणि वजा म्हणजे दोन ऋण संख्या या आपल्याकडे आहेत. वजा हे जर कंस आपण ओपन केला किंवा उघडला तर वजा म्हणजे हे दोन ऋण संख्या, या ऋण संख्या किंवा ऋण चिन्हांचा गुणाकार होतो. तर दोन ऋण संख्यांचा गुणाकार किंवा दोन ऋण चिन्हांचा गुणाकार हा नेहमी धनच असतो. म्हणून 42च्या पुढे आपण धनसंख्या म्हणजेच अधिकचे चिन्ह वापरले. आणि मग 42 त्यात आपण पाहिले तर 33 अधिक 42 वजा भागिले 14 वजा 1. आता ह्या पूर्ण भागामध्ये पहा, आपल्याला पहिले भागाकार करायचा आहे किंवा गुणाकार करायचा आहे, किंवा त्यानंतर बेरीज किंवा वजाबाकी असेल तर चिन्ह बघायचे. तर इथे पहिले भागाकाराचं चिन्ह आलं तर पहिले भागाकार करा. जर गुणाकार असता तर पहिले गुणाकार केला असता. तर भागाकार केल्यानंतर उत्तर आले 3. आता डावीकडून उजवीकडे जायचं, 33 अधिक 3 करा वजा 1 करा, 33 अधिक 3 36, 36 वजा 1 35. आता मग कंस सगळे संपले, मग आता उरलेला बाहेरचा म्हणजे 140 भागिले 35 त्याचे उत्तर आले 4. पुढचा प्रश्न, महिरपी कंसामध्ये आतमध्ये साधा कंस आहे, त्यानंतर अधिक दुसरा चौरस कंस किंवा चौरस किंवा चौकोन, नंतर 10 गुणिले 9 अधिक वजा 2 गुणिले 5 कंस पूर्ण वजा 100. तर लक्षात ठेवा, आपल्याला पहिले प्राधान्य आतल्या कंसाला द्यायचे. तर महिरपी कंसाच्या आतमध्ये कुठला कंस आहे, तर हा चौकोनी कंस आहे आणि हा साधा कंस आहे. तर पहिले आपण डावीकडून उजवीकडे जातोय तर हा पहिले कंस सोडून घेऊ. ते 220 वजा 140 आपल्याला उत्तर येते 80. मग त्यानंतर ह्या कंसाकडे जाऊ. ह्या कंसामध्ये पहिले या चौकोनी कंसामध्ये पहिला त्यामध्ये पण आतमध्ये अजून एक साधा कंस आहे, तर त्या पहिले सोडू. कारण त्यामध्ये गुणाकार आहे तर गुणाकाराचे उत्तर आले वजा 10 किंवा वजा 2 गुणिले 5 आले वजा 10. आता हा कंस आपण काढून टाकू शकतो. आता कंस उघडल्यानंतर आता उरलेली संख्या कुठली, 10 गुणिले 9 तर येईल 90. अधिकचे चिन्ह आहे आणि वजाबाकी चिन्ह आहे, तर दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला वजाबाकी चिन्ह येते. तर 90 वजा 10 केले उरले 80. आता हा उरला फक्त महिरपी कंस, तर 80 अधिक 80 केले तर 160 आणि कंस संपल्यानंतर उरलेली संख्या उजवीकडची 100 ती वजा केली तर उरले 60. आता इथे कुठलेच कंस नाही, पण लक्षात ठेवा आपल्याला नियम काय, पहिले डावीकडून उजवीकडे जाताना पहिले गुणाकार येतो का भागाकार येतो ते पहा. गुणाकार असेल तर गुणाकार पहिले करा, त्यानंतर भागाकार आला तर भागाकार नंतर करा, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. तर पहिले डावीकडून उजवीकडे जाताना अधिकचे चिन्ह आहे तर हे आपण नंतर सोडवणार. त्यानंतर ते भागाकारा चिन्ह, तर त्याला पहिले सोडू. तर 3/8 भागिले 6/4. आता जेव्हा पण भागाकार असेल तर ज्या संख्येने आपल्याला भागायचा आहे त्याचा गुणाकार व्यत्यय घेतो. तर 6/4 चा गुणाकार व्यत्यय असतो 4/6, तो लिहिला. आणि 3/8 गुणिले 6/4 करू. तर अंश आणि छेदाची गुणाकार केला तर 3 गुणिले 4 आणि 8 गुणिले 6, तर आपलं उत्तर येते 48 आणि वरती येते 12. आणि 12 जर 48 ला भागले तर उत्तर आले 1/4. किंवा तुम्ही असेही केले तरी चालेल. तर 3 आणि 3 हे दोन्ही एकमेकांना भाग जातात, 4 आणि 4 एकमेकांना भागतात, तर उरले फक्त 2 गुणिले 2 तर 1/4 तसे उत्तर येते. तर तुम्ही विभाजक पाडूनही आपण उत्तर घेऊ शकतो. त्यानंतर होते बेरीज, तर आपण 4 ने ह्या 3/5 ला आणि 5 ने 1/4 ला गुणले आणि या दोन्ही छेदांचा गुणाकार केला तर आपलं उत्तर आले 20 आणि वरती उरले 12 अधिक 5 ते आले 17. 17/20 ह्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर. तर लक्षात ठेवा, पदावली सोडवायचे नियम लक्षात घेण्यासाठी पुढील अक्षर मालिका लक्षात ठेवा. काय लिहिले, कंचे भागुबेव. कंचे भागुबेव. कंचे म्हणजे काय, पहिले कंसातली क्रिया. चे म्हणजे काय, कुठल्याही संख्येचा किंवा कुठल्याही दोन संख्यांचे गुणाकारची प्रक्रिया. नंतर भागाकार किंवा मग गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी. तर हा आहे नियम. तर पदावली सोडवायचा हा असतो नियम, हा नेहमी लक्षात ठेवा.
तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो पदावली. पदावलीचा अर्थ काय? आपल्याकडे जर दिलेल्या प्रश्नामध्ये बऱ्याच प्रक्रिया दिल्यात, म्हणजे भागाकार, गुणाकार, वजाबाकी, बेरीज, तर सगळ्यात पहिले कोणाला प्राधान्य द्यायचं हे आपल्याला माहिती पडले पदावलीच्या नियमानुसार. आणि समजा आपल्या वेगवेगळ्या क्रिया आपल्याला कंसांमध्ये दिली असेल, तर कंसांमधला सगळ्यात आतला कंस पहिले सोडवा, मग बाहेरच्या कंसांना सोडवा आणि त्यानंतर मग आपले उत्तर घ्या. तर अशा प्रकारे हा भाग आपण इथेच संपू. हा पाठही आपण इथे संपू. पुढच्या भागात, पुढच्या व्हिडिओत नवीन पाठ सुरू करूया, नवीन धडा सुरू करूया. तोपर्यंत धन्यवाद.